आणि हा काय करतो तिकडं? तुझा हा हा भाकरी टाकतोय. गावच्या पद्धतीची भाकरी बघा तुम्ही. चुलीवरती मस्त भाकरी बघा. बघा. डाल डाल डाल. अरे नमस्कार मित्रांनो, आज माझ्या गावी तिसरा दिवस आहे. तर आता मी उद्या निघणार आहे मुंबईला जायला. तर आजचा दिवस आपण गावी आहोत. तर चला अजून एकदा तुम्हाला गाव मी एक्सप्लोअर करतो. तर काही तर तुम्ही माझ्या मागची ग्रीनरी चेक करू शकता, किती ग्रीन ग्रीन आहे हे बघा. हे सगळं ग्रीन ग्रीन आहे बघा, बघू शकता एकदम भारी वाटते. म्हणून तर असं बोलतात की कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतो. तर हे ह्याच्यासाठीच. हे बघा मागे धुकं वगैरे कसलं पडलं आहे. आणि आता सकाळचे 8 वाजतात, 8 नाही 9 वाजतात. तर 9 वाजतात एवढं सगळं ग्रीनरी आणि धुकं वगैरे असतं गावी. हे बघू शकता तुम्ही. हे बघा तिकडे चूल पेटवली आहे कोणीतरी. का दूर आहे कसला माहीत नाही, पण मस्त वाटतं गावी एकदम ग्रीनरी ग्रीनरी. आणि मन प्रसन्न होतो सगळ्यात पहिली गोष्ट तर गावी आल्यावरती. म्हणून गावी यायला मला खूप जास्त आवडतं. तुझ्या घरी आता इथे चूल पेटवूया बघा. हे बघू शकता मस्त वाटतंय. वरती पाणी तापत ठेवलेलं आहे. भाकऱ्या होत्या आमच्या जेवायला. नाही ना काय कढीपत्ता नाही ना. तर नाही तर जवळ मग घे. आणि हा भाजी करतो इकडे. मी फक्त खायला सगळ्यांना दाखवतो. मी सगळ्यांना बघा इथे भाजी बनवते बटाट्याची. हा आणि मी फक्त खायला काही, मी फक्त खायला सांगतो, मला काही करता येत नाही. बोल बोल काय करतेस? टॅम्बोटू काप. आंबेटू कापताय. आणि हा काय करते तिकडं? तुझा हा हा भाकरी टाकतोय. गावच्या पद्धतीची भाकरी बघा तुम्ही. चुलीवरती मस्त भाकरी बघा. बघा. डाल डाल डाल. अरे तर गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे. म्हणजे जेवून नाही, जेवण झालंय. आता जेवून आपण जाऊया कुठेतरी बाहेर फिरायला. हे बघू शकता आपण जेवण झालंय आपलं. आता मस्त जेवण करूया, नंतर आपण जाऊया बाहेर. चला जेवायला या गाईज. भाकरी आणि मस्त भाजी आहे, जेवायला या. सो गाईज आता आमच्या गावात तुम्हाला मंदिर दाखवतो. त्यामुळे त्याआधी हे क्लाउड चेक करा कसले आलेत. खतरनाक क्लाउड्स आलेत. गाईज चला मंदिर दाखवते तुम्हाला. गाईज हे बघा मधमाशांचा पोळा. बघा गाईज मधमाशांचा पोळा. तर चला गाईज तुम्हाला मंदिर दाखवतो. हा घरावरती पाणी मारतायत. हा चेक करा गाईज, हा आमच्या गावातला मंदिर आहे, हनुमान मंदिर. तर तुम्हाला फोडून दाखवतो कसं आहे बघा असं काय. आणि ही आमच्या वाडीतली पहिली जुनी शाळा आहे. पहिले म्हणजे माझे पप्पा वगैरे जायचे त्या शाळेत. मी गावी होतो तेव्हा पण ही शाळा चालू होती, आत्ताच बंद पडली. तर हे बघा असं काहीतरी मंदिर आहे आमचं. थांबा मी चप्पल काढून आतमध्ये जातो. उद्या चप्पल काढून जातो, काय नाही होतं. बघा हे असं आमचं काय गावातलं मंदिर आहे. हे बघा हे हनुमानची जी मूर्ती आहे ते. आणि वाडीत कोणाचं लग्न वगैरे असेल आणि जेवण वगैरे असेल तर इथेच बसतात सगळेजण इथे. आणि परत वाडीतलं सप्ताह वगैरे असतो तेव्हा पण इथेच चांगला म्हणजे एकदम मस्त सेलिब्रेट करतात. म्हणजे सप्ताह वगैरे भजन वगैरे असतं मस्त मस्त. तर काय ऊन बघू शकता किती पडलं आहे. कसलं आहे बघा ते ऊन. पुन्हा गरम होतं त्यामुळे. तर आता आपण जाणार आहोत नदीवरती. तर चला नदीवरची तुम्हाला थोडे क्लिप्स दाखवतो. चला. तर गाई चप्पल बघा किती घाण झाली आहे. तर तिला पहिला धुवून घेऊया. आणि कॅमेरा पकड ना, कुठे गेला? चप्पल धुते ते कसं काहीच दाखव.
गाईज आता आंघोळ करून झालंय आणि लोक आता उड्या मारतात पाण्यात. चला गाईज नंतरला भेटूया. तर गाईज ही नदी बघा, लास्ट बघा आता, म्हणजे आपण जेव्हा गावी येऊ आता परत तेव्हाच बघायला भेटेल. आता उद्या तर मी जाणार मुंबईला, तर नदीला बाय बाय करूया. आता आंघोळ वगैरे झाले, तर बघ तिकडे दादा आहे वरती. आंघोळ वगैरे झाले, आता जातोय घरी. तर घरी जाऊन बघूया कसं काय ते तुम्हाला दाखवतोच. माझा ब्लॉग तर जास्त मिनटाचा झाला नसेल. ही बघा गाईज लास्ट एकदा नदी बघा. चला गाईज जाऊया घरी. थोडं चढ आहे इथून, त्यामुळे नंतरला कॅमेरा खोलतो. सर गाईज आता रात्री 9:30 वाजलेत आणि बघा शकता काळोख झालाय पूर्ण. आमच्या इथे पाऊस पण पडतो खूप आणि लाईट पण गेली, त्यामुळे मी ब्लॉग शूट नाही केला. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.